चलो आज सब लोग ज्वाइन है ना, आज मैं लेट होगी। कल कहाँ गए थे? लास्ट लेक्चर में सिर्फ एक ही थी, साक्षी थी कल, है ना साक्षी? मैम मैं भी थी। हाँ, बाकी लोग कहाँ गए थे? मैम नेट पैक खत्म हुआ था। बाकी लोग एक का नेट पैक खत्म था, बाकी कहाँ गए थे? राजस्थान में शीतल भी नहीं। प्रणाली दो है। कल प्रणाली मोहल्ले नहीं थी ना। आकांक्षा भी नहीं थी कल। ओके, एक मिनट। कल हम लोग प्रॉफिट एनालिसिस देख रहे थे। कैलकुलेट कोर अर्निंग खत्म हो गया था हमारा। डिफॉल्ट कोर अर्निंग वो आज हम लेंगे। डिफॉल्ट कोर अर्निंग मीन्स क्या होता है? क्या होता है?
क्या होता है? डिफॉल्ट कोर अर्निंग मीन्स क्या? क्या होता है? अर्निंग मीन्स क्या होता है? अर्निंग म्हणजे काय? अगं अर्निंग म्हणजे काय? कमाई. कमाई. डिफ्लेक्ट कोर अर्निंग म्हणजे मुख्य कमाई डिफ्लेक्ट करणे. ते डिफ्लेक्ट म्हणजे काय नेमकं? ते बघू आपण. आता आपला यातला आपला फर्स्ट पॉइंट आहे डिवाइडेड द प्राइस इंडेक्स फॉर द पेयर रिपोर्टिंग पीरियड बाय द प्राइस इंडेक्स फॉर द करंट रिपोर्टिंग पीरियड. म्हणजे काय होतं? वर्तमान अहवाल कालावधीसाठी किंमत निर्देशानुसार आधीच्या अहवाल कालावधीसाठी किंमत निर्देशांक विभाजित करणे. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे काय? अहवाल म्हणजे काय? अहवाल म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचे रिपोर्ट सादर करणे. एखाद्या गोष्टीची रिपोर्ट. वर्तमान अहवाल म्हणजे आताचा जे चालू पिरियड आहे त्याचा अहवाल. बरोबर आहे?
किंमत निर्देशांक म्हणजे काय होतो? इंडेक्स. ओके. आताचा जो कालावधी आहे त्यासाठी जे वर्तमान अहवाल आहे त्याचं काय? त्याचा निर्देशांकानुसार आधीच्या अहवालाच्या कालावधीसाठी किंमत निर्देशांक विभाजित करणे. आपण काय बघतोय? प्रॉफिट अनालिसिस. बरोबर आहे. डिफ्लेक्ट्स म्हणजे काय होतं? डिफ्लेक्ट्स म्हणजे होतं जे कॉस्ट आहे म्हणजे जी काही चलन आहे त्याचा फुगवटा कमी करणे, म्हणजे मला ते एक्सप्लेन करताना थोडं होतं. त्याचं मिनिंग असं आहे की चलन फुगवटा कमी करण्यासाठी चलन कमी करणे. म्हणजे काय होईल? काय होईल? सांगता येईल का कोणाला? चलनचा फुगवटा कमी करण्यासाठी चलन कमी करणे. Use the deflected profit growth calculation to adjust the core earning figure for inflation, which will reduce the reported profit figure. To do so, follow these steps. जी आता मी फर्स्ट वाली स्टेप तुम्हाला सांगितली. सगळ्यात पहिले काय समजून घ्यायचं आहे? डिफ्लेक्ट म्हणजे काय होतं? सांगितलं मी तुम्हाला, चलन फुगवटा कमी करण्यासाठी चलन कमी करणे म्हणजे डिफ्लेक्ट. चिडवणे असा अर्थ इथे घ्यायचा नाही आपल्याला. म्हणजे नेमकं काय? तर जे आपण काय बघतो? आपण कंपनीशी निगडीत सगळ्या गोष्टी बघतोय. कंपनीमध्ये जर आपण याच्या आधी बघितलं की कुठल्या गोष्टी प्रॉफिट अनालिसिस प्रॉफिट काढण्यासाठी कुठल्या गोष्टी सोडाव्या लागतात. आता आपल्याला हे बघायचं की प्रॉफिट अनालिसिस घ्यायसाठी आपल्याला कुठल्या गोष्टी घ्याव्या लागतात. तर आपल्याला काय करावं लागत आहे? डिवाइड द प्राइस इंडेक्स फॉर द period reporting period by the price index for the current reporting period. काय सांगितलं मी त्याचं? वर्तमान अहवाल कालावधीसाठी किंमत निर्देशांकानुसार आधीचा अहवाल कालावधीसाठी किंमत निर्देशांक विभाजित करणे. म्हणजे काय? तर जे पहिलेचं जे अहवाल आहे त्याच्याशी आपल्याला काय करायचं? आताचा जो अहवाल आहे याला काय करू आपण? दोन्ही याची टाय करू. करणार का? दोन्ही याची टाय करून काय करणार? किंमत निर्देशांक विभाजित करणार. म्हणजे दोन्ही याची टाय करून त्यांची जी किंमत निर्देशांक आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे? विभाजित करायचं.
ठीक आहे, कळलं? कळलं की नाही कळलं? नाही कळलं मॅम. मॅम पुन्हा एकदा सांगा ना. नाही कळलं. आपलं जे आता हे कसं सांगू मला, हे जर तुम्हाला कळलं ना तर ते बाकीचं सगळं कळतं. चलन फुगवटा कमी करणे म्हणजे काय हे मला सांगताना थोडस हे होऊन जातं. मला त्याचं बरोबर हे नाही करता येत. चलन फुगवटा कमी करणे. आपण याच्या आधी काय बघितलं आहे, आपण काय करतो जेव्हा आपण कॉस्ट एखाद्या गोष्टीची ठरवतो तेव्हा काय करतो, आपण काय पाहतो, मागचे रेकॉर्ड्स पाहतो, बघतो का? हो. ऍक्च्युली मला काय उदाहरण काय देऊ ना, मला ते नाही हे होऊन राहिलं याच्यासाठी. मागचे जे आपण त्याला आपण अहवालच म्हणतो. म्हणजे जे काही रेकॉर्ड्स आहे ते सगळे आपल्याला काय करावं लागतात, बघावे लागतात. बरोबर? ते बघत असताना आपण काय करतो, आताचं जे काही खर्च आहे, आधी झालेला जो काही खर्च आहे त्याचा डाटा आपण बघतो. आणि त्यावरून काय ठरवतो, त्यावरून आपण काय करत असतो, सांगा ना काय करतो. आपण बघितलं आहे कॉस्ट अकाउंटिंग मध्ये की आपण मागचा डाटा जो आहे तो ओपन करतो आणि त्याच्याशी काय आजचे जे ह्याच्यामध्ये आपण काय करताय की जो मागचा डाटा आहे त्याच्यासोबतच आपण आताचा जो डाटा आहे, आता एखादं प्रोडक्ट जर आपण घेतलं तर त्याच्यासाठी मागल्या वर्षी किती खर्च आला ते बनवताना आणि यावर्षी किती खर्च आला ते आपण काय करतो, त्याचा एक निर्देशांक काढतो. आणि त्यावरून त्याचं विभाजन करतो. विभाजन करतो म्हणजे काय करतो, निर्देशांक काढून विभाजन करणे म्हणजे काय करणे, तर त्याचं जे आधीचा जो डाटा आहे त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, कुठली गोष्ट जास्त लागली, कुठली गोष्ट कमी लागली. जर एखादी गारमेंट आपण घेतलं, आता ते गारमेंट कंटिन्यूशन मध्ये सुरू आहे, एखादे डिझाईन आहे की ते डिझाईन कंटिन्यूशन मध्ये सुरू आहे आणि कलरही तेच सुरू आहे कंटिन्यूशन मध्ये. कलर जाऊ दे, आपण डिझाईनच बघू. तर त्या डिझाईनला लागणारा जो काही खर्च आहे तो मागल्या वर्षी किती होता आणि या वर्षी किती होता, ह्या दोन्ही याच्यामध्ये फरक राहील का? हो मॅम. कस्टमर काय करणार की आधीचा जो जे डिझाईन असं पण होऊ शकते की ती डिझाईन जर मार्केटमध्ये आली तर काही थोड्या लोकांनी घेतली असेल पण ती कंटिन्यूशन मध्ये सुरू आहे, तर आता त्याचं प्रमाण वाढलं असेल घेण्याचं, किंवा जे आधी त्याचं प्रमाण जास्ती असेल तर आता त्याचं प्रमाण कमी असेल, मग आपल्या इथे प्रोडक्शनला त्याचा इफेक्ट पडतो की नाही पडत? पडतो का? हो मॅम. पडतो ना. जसं आता बघा आधी काय म्हणतात त्याला, शाईचे पेन जास्त यूज करायचे अक्षर सुधरवण्यासाठी. आता बॉल पेन्सच यूज केले जातात.
त्याच्यामध्ये आपण आता काय करतो, जे 2 रुपयेवाले पेन्स आहेत ते यूज करतो. आधी सेलोचे पेन यूज व्हायचे. आणखी कुठल्या कंपनीचे 0.5 वाले ते पण सेलोचेच आहे. पण आता जास्तीत जास्त कुठले यूज होतात, ते 2 रुपयेवाले 3 रुपयेवाले पेन यूज होतात. हा डिफरन्स आहे. असं नाही की सेलो चालत नाही किंवा ते आधीचे जे पेन्स आहेत ते आता यूज होत नाहीये, असं अशातला भाग नाहीये. पण त्याचं डिमांड कमी झालं आहे. आता काही दिवसांनी हे जे 2 रुपयेवाले 3 रुपयेवाले जे पेन आहेत, 5 रुपयाचा पेन घेण्यापेक्षा आपण 3 रुपयेवाला पेन घेणार किंवा 2 रुपयेवाला पेन घेणार. शाई तेवढीच खर्च होते आपली. अक्षर याच्याने चांगले येतात, अक्षर त्याच्याने तसेच येतात. म्हणून आपण हे यूज करतोय. काही कालांतरानंतर काय होणार की हा प्रोडक्ट मागे पडणार, दुसऱ्या याच्याऐवजी दुसरा प्रोडक्ट येणार. आता याची जर किंमत वाढली तर काय होणार, हा प्रोडक्ट मागे पडणार, दुसरा प्रोडक्ट येणार याच्या जागेवर. दुसऱ्या प्रोडक्टची किंमत कमी राहील तर तो प्रोडक्ट वाढणार. तर हे जे चेंजेस होत राहतात, तर ह्याचं जे अनालिसिस आपण जे करतो, त्याचं अनालिसिस करून मागल्या वर्षी किती खर्च लागलेला आहे त्या प्रोडक्टसाठी आणि यावर्षी किती खर्च लागतोय त्या प्रोडक्टसाठी, आणि त्यातून कुठलं आपल्याला बेनिफिट मिळत आहे, त्यातला आपल्याला काय बेनिफिट आहे, किती बेनिफिट आहे. जर मागल्या वर्षी ह्या पेनाचं सेलिंग 10,000चं असेल आणि यावर्षी जर ते 12,000चं असेल, तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ते 2,000नी प्रॉफिट वाढलेलं आहे. बरोबर हो की नाही? हो मॅम. आणि जर समजा 8,000 झाला असेल तर मागच्या वर्षी 2,000 प्रॉफिट एक्स्ट्रा होतो. या पद्धतीने आपण प्रॉफिट अनालिसिस बघतोय. ठीक आहे. त्यानंतर सेकंड काय आहे, मल्टिप्लाय द रिझल्ट by the net profit figure reported for the current reporting period त्यांची गरजच नाही. Multiply the result by the net profit figure reported for the current reporting period. तर आता जे मी तुम्हाला सांगितलं की मागल्या वर्षीचं जे प्रॉफिट होतं त्या फिगर बद्दलचं किंवा त्या प्रोडक्ट बद्दलचं, तर ते प्रॉफिट मागच्या वर्षी किती होतं आणि आज किती आहे, ह्याचं जे अनालिसिस आहे त्यातून जे होणारं प्रॉफिट आहे ते आपल्याला काउंट करणे आहे. ठीक आहे. त्यानंतर थर्ड आहे सबस्टन्स द नेट प्रॉफिट फॉर द पिरियड रिपोर्टिंग पिरियड फॉर द रिझल्ट. निकालाच्या आधीचा अहवाल कालावधीसाठी निव्वळ नफा वजा करा. म्हणजे जे मी आता सांगितलं तेच, जे मी एका वाक्यात तुम्हाला पूर्ण समजून सांगितलं, हे चारही पॉइंट्स मध्ये आपल्याला दिलेलं. तो जो अहवाल आहे, जो आधीचा जो नफा आहे तो बघून आताचा जो नफा आहे त्यातून तो वजा करणे, म्हणजे जे आपल्याला जे यावर्षीचे जे प्रॉफिट आहे ते काढता येईल. त्यानंतर लास्ट आहे डिवाइड द रिझल्ट बाय द प्रॉफिट फिगर फॉर द पिरियड रिपोर्टिंग पिरियड. आधीच्या अहवालाच्या कालावधीसाठी निव्वळ नफ्याच्या आकडेवारीनुसार निकाल विभाजित करणे. ठीक आहे. हे आपले डिफेल्ड कोर अर्निंगचे 4 पॉइंट कंप्लीट झाले.
त्यानंतर येतो आपण करेक्ट द ट्रेंड लाईन. Create a trend line means सांगा. ट्रेंड म्हणजे काय होतं? ट्रेंड म्हणजे काय होतं? अरे ट्रेंड म्हणजे काय होतं? फॅशन म्हणजे काय, ट्रेंड म्हणजे काय तुम्हाला माहिती नाही? झालेलं नाहीये? हा? ट्रेंड म्हणजे काय सांगा? मॅम ट्रेंड काय? हा, ट्रेंड म्हणजे जे करंट मध्ये सुरू आहे ते. करंट मध्ये सुरू आहे ते. ट्रेंड म्हणजे आणखी काय सांगता येईल? आता सध्या ट्रेंड मध्ये काय सुरू आहे ते विचारत आहे मी तुम्हाला. कुठलं गारमेंट सुरू आहे ट्रेंड मध्ये? वेस्टर्न सुरू आहे मॅम, प्लाझो टॉप जास्तीत जास्त. तेच विचारून राहिली होती. Profit analysis. आपल्याला काय करायचं आहे? मी तुम्हाला याची आधी पण सांगितलं की आणि काय म्हणलं, क्रिएट अ ट्रेंड लाईन. म्हणजे आपल्याला काय करायचे? ट्रेंड लाईन क्रिएट करायची. बरोबर? क्रिएट करायची म्हणजे तयार करायची. ती कशी तयार करणार आपण? रन द डिफेक्ट कोर अर्निंग फिगर बॅक इन टाइम फॉर सेव्हरल इयर्स. आपल्याला ट्रेंड लाईन तयार करायसाठी काय करावं लागेल? आधीचे जे खूप वर्षापासूनचे जे ट्रेंड आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल. खूप वर्षापासून जे काही गोष्टी तुम्ही बघितलं असेल की आपण सायकलिंग बघितली आहे. फॅशन सायकल बघितली आहे.
मॅम फॅशन सायकल बघितली आहे? हो मॅम. मॅम हॅलो. हा, मॅम मी काय बोल ना. म्हटलं, ट्रेंड ट्रेंड म्हणजे काय म्हणते, जसं प्रेझेंट मध्ये पण, पास्ट मध्ये पण आणि फ्युचर मध्ये पण चालत असलं ते पण होऊ शकते ना? बघ आता पास्ट मध्ये कुठल्या गोष्टीचे ट्रेंड होतं? ट्रेंड म्हणजे पास्ट. काय? आता फ्युचर मध्ये जे सुरू आहे ते गोष्ट वेगळी आहे. पण हा पास्ट मध्ये कुठल्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. हा आता जसं प्लाझो टॉप सुरू आहे, हा ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएशन आलेले आहे. येस मॅम. अं, त्यानंतर हा काही काळानंतर हे जाऊन दुसरं प्रोडक्ट येणार ना. हो प्लाझो कंटिन्यू मध्ये चालेल का? चालेल का प्लाझो कंटिन्यू मध्ये? नाही. त्याच्याऐवजी दुसरा प्रकार येणार. मग ते झालं, ते 1-2 वर्ष चालेल, 2 वर्ष, 5 वर्ष चालेल. त्यानंतर दुसरं प्रोडक्ट येणार. मग आणखी 2-3 वर्षानंतर आणखी दुसरं प्रोडक्ट येणार. ते झाल्यानंतर परत काय होणार? परत आपण प्लाझो वरती येऊ. येणार ना. ही झाली आपली फॅशन सायकल, जी आपण याच्या आधी बघितली आहे. तर हे जे आता ज्या ज्या गोष्टीचा ट्रेंड आहे, ते आपल्याला काय करायचं? आपल्याला काय त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ते आपल्याला कशासाठी करावं लागतं? हा अभ्यास कशासाठी करावा लागतो? की आता मार्केटमध्ये कुठलं प्रोडक्ट, आपलं जे प्रोडक्ट आहे, ते कोणतं प्रोडक्ट सेल होईल? मार्केटमध्ये आपल्याला कोणतं प्रोडक्ट प्रॉफिट मिळवून देईल? यासाठी आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. मॅम. हा, बट मॅम, ट्रेंड म्हणजे असं काय म्हणते, ठीक आहे ते सायकल झाली आपली फॅशन सायकल. बट मॅम, ट्रेंड म्हणजे ते कोणत्या प्रेझेंट मध्ये येईल, फ्युचर मध्ये येईल की पास्ट मध्ये येईल? सध्या जे प्रेझेंट मध्ये सुरू आहे, ट्रेंड म्हणजे आताचं प्रेझेंट मध्ये. ऐक ना, मी काय हा. बोलते ते ऐकून घे ना आधी. जे आता प्रेझेंट मध्ये सुरू आहे, ट्रेंड म्हणजे काय असतं? कशाला ट्रेंड ट्रेंड म्हणतो आपण? जे जे चालू आहे प्रेझेंट त्याला आपण मध्ये सुरू ट्रेंड. आहे ते सोडून ते सोडून प्रेझेंट मध्ये सुरू. अजून काय सांगता येईल तुला त्याच्याबद्दल, ट्रेंड बद्दल? म्हणून मी पहिले विचारलं तुम्हाला की आणखी ट्रेंड बद्दल काय सांगता येईल? आणखी काय सांगाल तुम्ही ट्रेंड बद्दल? जे तेच मॅम, जे चालू ट्रेंड आहे, जो कपडा चालू आहे, जसं आता प्लाझो आणि टॉप मॅम. झाले मॅम तरी कितीतरी हे वर्ष गोष्ट झाली. सोडून अजून तुम्ही ट्रेंड बद्दल काय सांगाल? हम्म, हे गारमेंटचं झालं. अजून काय सांगू शकतो आपण ट्रेंड बद्दल? की हे याचं ड्युरेशन किती असतं? मॅम जसं कोरोना. कोरोना ट्रेंड मध्ये येणार का ग? त्याची तर एक वेगवेगळे हे येऊन राहिले आहेत आता. आणखीन किती दिवस चालणार आहे कोणास ठाऊक. मॅम जसं 1 डे 1 वीक वगैरे, ते तर 1 फॅड. डे 1 वीक हे ट्रेंड मध्ये येणार का की फॅड मध्ये जाणार? फॅड मध्ये. ते फॅड मध्ये जाणार. आणि तसंही ते 1 डे किंवा 1 वीक पुरतं मर्यादित नाही राहत फॅडचं. त्यासाठी पण कमीत कमी एखाद्या महिन्याचं ड्युरेशन राहतं, कमीत कमी. जसं बघा मधल्या पिरियड मध्ये जीन्स मध्ये ते काय म्हणतात त्याला, कट वाले जीन्स वगैरे यायचे. आता त्याच्यामध्ये व्हेरिएशन येऊन ते बाकीच्या याच्यामध्ये पण सुरू झालेलं आहे. ते काही काळापुरता तो फॅड होता, पण ते काय झालं, ते फॅडचं पूर्ण रूपांतर याच्यातच होऊन गेलं. काय म्हणतात त्याला, आता मला शब्द नाही आठवून राहिले. मला ना कधी कधी शब्दच नाही आठवत. काही पर्टिक्युलर शब्द पाहिजे राहतो ना, तो वेळेवरती नाही आठवत. काय म्हणतात त्याला, जाऊ दे, आठवलं की सांगू.
ट्रेंड म्हणजे काय असतं, की एखादं जे प्रोडक्ट आहे, ते आपण तेच यूज करताना दिसतात सगळेजण. दिसतात का? आता जसं आपण कॉस्मेटिकचं घेतलं. तुम्ही ज्याला विचाराल त्याला मधल्या एका काळामध्ये असं होतं, की फेअर अँड लव्हली खूप चालायची. सगळेजण फेअर अँडच यूज करायचे. दुसरं क्रीम कोणाकडे दिसायचंच नाही. फार कमी लोकं बाकीच्या क्रीम्स यूज करायचे. त्यानंतर थंडीसाठी काय म्हणतात आपलं पेट्रोलियम जेली यूज केलं जायचं. काय नाव आहे त्याचं? त्यानंतर बोरोलिन खूप नाही चालली, पण बोरोप्लस प्रोडक्ट खूप चांगल्याने चालतंय. तर त्याचं काही काळाचं एक ट्रेंड होतं, की तेच यूज करायचे. बोरोप्लसच यूज केलं जायचं. पेप्सोडेंट खूप जास्त यूज व्हायचा. आता त्याचं प्रमाण थोडं कमी झालंय. हे असे जे प्रोडक्ट्स असतात, हे काही काळासाठी कसं राहते ना, की 1-2 वर्ष असंही होऊ शकते, की ते 1-2 वर्ष पण चालू शकतात ट्रेंडमध्ये. आणि काही प्रोडक्ट्स कसं राहतं, की येतात 2-3 महिने चालतात आणि फ्लॉप होतात. असं पण खूप सारे प्रोडक्ट्स राहतात. तर ते फॅडमध्ये जाणार आणि हे जे ट्रेंड जे आहे, हे काही काळ सुरू राहतं. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जेव्हा आपण आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करत राहतो. पण आपल्याला गार्मेंट इंडस्ट्रीचं बघतो आपण. तर आपण जेव्हा आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये आपल्याला आणायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला डिझाइन तयार करायची आहे किंवा आणखी काही गोष्टी ज्या असतात, त्या आपल्याला आपण बघितल्या याच्या आधी पण. आपण कॉस्टिंगमध्ये पण बघितलं, की आपल्याला मागचा डाटा बघावा लागतो. आपण याच्या आधी पण तेच बघितलं, की जो मागचा जे डाटा आहे, त्याच्यात आणि आताच्या डाटामध्ये आपण कंपेअर करू, तेव्हा आपल्याला कळेल, की आपल्याला प्रॉफिट किती झालेला आहे. त्याचबरोबर आता आपल्याला काय बघायचं आहे, मागे काही वर्षात जे काही झालेलं आहे, जे काही अर्निंग आपण केलेलं आहे किंवा जे काही प्रॉडक्ट्स आपण बघितलेले आहेत, आपल्या कंपनीमध्ये जे काही प्रॉडक्ट्स तयार झालेले आहेत, त्यालाच आपण काय करणार, त्याचं आपण एनालिसिस करणार आणि त्यामध्ये काय करणार, इम्प्रूव्हमेंट करून ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणणार. बरोबर? जसं आता उदाहरण कसं देऊ? ते प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये आणलं. असं पण होऊ शकते, की त्याच्यामध्ये आपल्याला नफा पण होऊ शकतो किंवा ते मार्केटमध्ये चालेल की नाही ह्याचं आपल्याला पूर्ण एनालिसिस करून त्याला मार्केटमध्ये उतरवावं लागेल. त्याचं एक ट्रेंड तयार करावं लागेल, की ज्याच्यामुळे आपल्याला प्रॉफिट होईल. जसं आपण याच्या आधी पण बघितलं आहे, की आपल्याकडे जे काही प्रॉडक्ट्स असतात. काय सांगून राहिली ती? सांगायचं तात्पर्य एवढं होतं, की जो काही मागचा डाटा आहे, तो थोडं वेगळ्या रूटवर चालली होती आता. जो काही आपला मागचा डाटा आहे, त्याचं आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, ते आपल्याला पूर्ण डाटा बघायचा आहे आणि त्यावरून काय तयार करणार आहे आपण एक ट्रेंड लाईन तयार करणार आहे. ट्रेंड लाईन तयार करायसाठी आपल्याला काय बघावं लागत आहे, आपल्याला मागचा काही वर्षांचा डाटा आपण बघावा लागेल आणि त्यावरून आपल्याला एक ट्रेंड लाईन तयार करावं लागेल आणि ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणावं लागेल. कळलं? कळलं का? कळलं का?
हो की नाही? हो मॅम. हो. त्यानंतर येतो आपण कॉस्ट अनालिसिस. कॉस्ट अनालिसिस म्हणजे काय? काय होतं कॉस्ट अनालिसिस म्हणजे? सांगा. सांगा ना. आपण प्रॉफिट अनालिसिस पाहिलं. कॉस्ट अनालिसिस म्हणजे काय होतं? कॉस्ट म्हणजे काय? कॉस्ट म्हणजे काय? किंमत. किंमत. अनालिसिस म्हणजे? अनालिसिस म्हणजे काय? अनालिसिस म्हणजे काय? अनालिसिस म्हणजे विश्लेषण. सांगितलं होतं मी हे? हो. विसरले का परत? कशाचं विश्लेषण करायचं आपल्याला? कॉस्टचं विश्लेषण करायचं. आपण याच्यात काय बघितलं? आपल्याला आता कॉस्ट अनालिसिस मध्ये काय बघायचंय? एक मिनिट हं. ह्याच्यातला आपला पहिला पॉइंट आहे इन्क्रीज इन wage rate due to an increase in the productivity. म्हणजे काय? म्हणजे काय? उत्पादकता वाढल्यामुळे वेतन दरामध्ये वाढ. इन्क्रीज इन सेकंड आहे याच्यातलं राईज इन वेज रेट ड्यू टू इन्फ्लेक्शन क्यूज्ड बाय अदर फॅक्टर्स. वेगवेगळ्या एकमेकाशी थोडस वेगळं. उत्पादनात वाढ झाल्यामुळे वेतन दरामध्ये वाढ म्हणजे काय? मला सांगा. आपण जेव्हा आपलं आता आपण बघितलं की आपलं डिझाईन मार्केटमध्ये चालते आहे, तर त्यातून आपल्याला काय होणार? आपल्याला काय मिळणार? प्रॉफिट मिळणार.
आपण याच्या आधी बघितलं की मागल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा जो आपला प्रॉफिट आहे तो जास्त आहे 2,000. तर अशा वेळेस काय केलं जातं? आता हे जे 2,000 प्रॉफिट आहे, आपल्याकडे जे एम्प्लॉईज आहेत, आता कंपनीचं प्रॉफिट म्हटल्यानंतर ते फक्त 2,000 वाढणार नाही, ते लाखांमध्ये राहील. ते आपण फक्त उदाहरण म्हणून बघतो. तर जे कारण सांगता नाही तुम्ही समोर काय क्वेश्चन करा. समजा आता मला 2,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तर आपली कंपनी जर कंटिन्यूशन मध्ये प्रॉफिट मध्ये जर जात असेल, तर काय केलं जातं की पेमेंट जे आहे तो वाढवला जाणार की नाही वाढवला जाणार? वाढवला जाणार. वाढवला जाणार ना. हम्म. आपल्या एम्प्लॉईज पण त्याच्यामुळे खुश राहायला पाहिजे. नाहीतर एम्प्लॉईज काय करतील की प्रॉफिट जर कमी मिळत आहे, त्यांना जर पेमेंट कमी मिळत आहे, तर ते काय करतील? काय करतील? काय करतील? जॉब सोडून देणार. जॉब सोडून देणार. त्यामुळे त्याचं नुकसान कशाला होणार? कंपनीला होणार. म्हणून कंपनी काय करत असते, जर त्याला जर ते प्रॉफिट होत असेल तर ते पेमेंट वाढवून देत असते. त्यानंतर राईज इन वेज रेट ड्यू टू इन्फ्लेशन क्यूज्ड बाय अदर फॅक्टर्स. इतर कारणांमुळे चलनवाढीमुळे वेतन दरामध्ये वाढ. हे उत्पादक आपण पहिलं बघितलं की आपल्या उत्पादनात वाढ झालेली आहे. उत्पादनात वाढ झाली त्याच्यामुळे आपल्याला आपल्या वेतन दरात वाढ करावी लागली. त्याचप्रमाणे इतर कारण असं होऊ शकते की एखादं असं होऊ शकते की इतर कारण म्हणजे कोणती कारण राहतील? इतर कोणकोणती कारणं राहू शकतात आणखी वेतन वाढीसाठी? जर आपल्याला प्रॉफिट कुठल्याही पद्धतीने जर मिळत असेल, तर ते आपलं प्रॉफिटच झालं की नाही? तर इतर कारणांमध्ये कुठलेही कारण येऊ शकतात. जर आपल्या कंपनीचे प्रोडक्ट बघा, आता आपण काय बघितलं, उत्पादकता वाढली त्याच्यामुळे आपण वेतन दरात वाढ केली. तर असं कधी होतं की जेव्हा आपल्याला एखादी टार्गेट पूर्ण करायचं असेल, त्याचं एक ड्युरेशन दिलं जातं. तर काय म्हणतात त्याला, लेबर्सला काय करावं लागतं? एक्स्ट्रा काम करावं लागतं. करावं लागेल का एक्स्ट्रा काम? करावं लागेल की नाही एक्स्ट्रा काम? हो की नाही? हो. तर त्यामुळे त्यांना तो एक्स्ट्राचं जे काम केलं आहे त्याचं वेतन एक्स्ट्रा मिळेल. आता इतर कारण असं होऊ शकतं की कधी कोणी सुट्टीवर असेल, कधी कोणाला काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा आपलं जे सेलिंग आहे
त्यामध्ये एखाद्या व्यक्तीने जास्त सेल केलं गेलं असेल एखाद्या व्यक्तीकडून. आता आपण नुसतं गारमेंट इंडस्ट्रीजच नाही तर बाकी पण विचार करू शकतो, की एखादं जे प्रॉडक्ट आहे, त्याने जर त्याच्यावरती ते खूप जास्त प्रमाणात विकल्या गेलं त्याच्याकडून. त्याच्यामुळे त्याचं वेतन पण वाढेल. हो की नाही? येस ऑर नो? येस. हा एक प्रकार झाला. किंवा जे प्रॉफिटचं तर आपण बघितलं याच्या आधी, की आपल्या कंपनीला जर प्रॉफिट झाला तर तो त्याला द्यावाच लागतो. त्यानंतरचं थर्ड आहे राईज इन वेज वेअर द अनयुन अन अनऑनिझाइड वेज बिल इज व्हेरी स्मॉल. एक्झुटीचे वेतन बिल जेथे अगदी कमी आहे तेथे वेतन वाढ. म्हणजे जसं आता समजा तुम्ही युनियन ऐकली असेल. ऐकलंय युनियन बद्दल? एखाद्या कंपनीमध्ये एक युनियन असते. असते की नसते? कामगार युनियन नाव ऐकलंय? ऐकलंय की नाही ऐकलंय? कामगार युनियनचं नाव ऐकलंय का? जनरली पिक्चर्स मध्ये आपण जास्त ऐकतो कामगार युनियन. बाकी असं जरी आपल्याला नसेल माहिती, पण आपण पिक्चर्स मध्ये वगैरे बघतो कामगार युनियनचा विजय असो वगैरे वगैरे वगैरे. जेव्हा काय म्हणते की कंपनीच्या संदर्भात आपण बघत राहतो, की कामगारांची एक युनियन असते आणि ते काय करतात? काय करतात? सांगा कोण सांगेल? ही कामगार युनियन काय करते, की जर समजा आता आपला कंटिन्यूशन मध्ये एकच पेमेंट सुरू आहे. लेबर काम करतोय आणि पेमेंट सुरू आहे. पण त्याच्यामध्ये कुठेच जरी ते समजा वेतन वाढवत नसेल, तर एकाच पेमेंटमध्ये काम केलं जाऊ शकतं का? केलं जाऊ शकतं का? हो की नाही? हो की नाही? हो की नाही? हो की नाही तेवढं तर सांगा. कळत आहे ना? बरं जाऊ दे आपण संध्याकाळच्या ह्याच्यात बघू. आपला टाइम अप झाला. माझं लक्ष नव्हतं. ठीक आहे? नेक्स्ट पिरियड मध्ये बघू आपण. चलो बाय. बाय.